शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही बातमी ऐकून बऱ्याच शेतकऱ्यांना मोठा दिलासा पण मिळालेला आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणती आहे ती दिलासादायक बातमी। आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे, कारण की आता राज्यभरातील शेतकऱ्यांना दोन योजनेचा हप्ता या ठिकाणी एकत्रित या ठिकाणी दिला जाणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कधी आणि कोणता हप्ता, कोणते ते दोन हप्ते आहेत जे दोन हप्ते तुम्हाला सविस्तर एकत्रित दिले जाणार आहे। तर चला सविस्तर बघूया त्यामध्ये पहिला आणि दुसरा हप्ता होणार आहे। यामध्ये आपण बघू शकतो तुम्हाला पीएम किसान योजनेचा व नमो शेतकरी योजनेचा हप्ता असे दोन हप्ते तुम्हाला एकत्रित राज्य सरकारने या ठिकाणी जाहीर केलेले आहे। तर चला सविस्तर बघूया कोणते कोणते आहेत ते हप्ते। तुम्हाला पीएमचा 21वा व नमोचा तुम्हाला मिळणार 8वा हप्ता असे तुम्हाला दोन हप्ते या ठिकाणी एकत्रित दिले जाणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम कंप्लीट असेल त्या शेतकऱ्यांनाच हे पैसे मिळणार व या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे येणार, अन्यथा तुम्हाला हा पैसा मिळणार नाही। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया तुम्हाला पैसा किती मिळणार। आता तुम्हाला तर माहीतच आहे 21व्या हप्त्याचे तुम्हाला 2000 रुपये या ठिकाणी मिळणार व तुम्हाला 8व्या हप्त्याचे तुम्हाला या ठिकाणी 2000 रुपये मिळणार, असे तुम्हाला एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये 4000 रुपये मिळणार। पण जर तुम्ही हे दोन काम केलेले असतील आणि जर तुमचे या 22 जिल्ह्याच्या नावाच्या यादीमध्ये तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तरच तुम्हाला पैसा मिळणार, अन्यथा तुम्हाला पैसा मिळणार नाही शेतकरी मित्रांनो। तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते दोन काम जे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्हाला या दोन योजनेचेच नव्हे तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही जर तुम्ही हे दोन काम कंप्लीट केले नाही। जर तुमचे हे दोन काम अधुरे असले, जर तुम्ही ते केले नाही, जर तुम्ही ते केलेच नाही तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी आलेली आहे, कारण की राज्य सरकारच्या GR मध्ये असं जाहीर झालेलं आहे जर ज्या शेतकऱ्याचे हे दोन काम कंप्लीट नसेल, जर त्याने ते दोन काम अधुरं ठेवले तर त्याला एकही रुपये देण्यात येणार नाही। त्यामुळे हे दोन काम काळजीपूर्वक बघून जा। आणि जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन आलेला असाल तर लगेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव नक्की कळवा। तर चला जाणून घेऊ कोणते आहेत ते 22 जिल्हे। ज्या 22 जिल्ह्यामध्ये आजच या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून आजच या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी टाकण्यात येणार आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 22 जिल्हे। ज्या 22 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आज पैसा पडणार व बाकीचे उर्वरित शेतकऱ्यांना समोरच्या हप्त्यामध्ये या ठिकाणी हप्ता दिला जाणार आहे। तर चला सविस्तर ते 22 जिल्हे बघू आणि ते दोन काम बघू जे दोन काम खूप महत्त्वाचे असूनही ते दोन काम जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला या योजनेचा नव्हे तर कोणत्याच योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही। तर चला सविस्तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। आता शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारचा जो GR आलेला होता, GR मध्ये एकच सांगितले होते की आता दोन योजनेचे हप्ते कंप्लीट मिळणार, पूर्णपणे राज्यभरातील शेतकऱ्यांना मिळणार। पण आजच्या दिवशी या ठिकाणी फक्त या 22 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार। जर तुम्ही या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये असाल तर तुम्हाला पैसा आज मिळेल, जर तुम्ही नसाल तर तुम्हाला आज मिळणार नाही। तर चला तुमच्या समोर मांडतो मी ती यादी जिल्ह्याची। पण जर तुमचे दोन काम कंप्लीट नसेल तर तुम्हाला एकही रुपये दिला जाणार नाही। त्यामुळे शेतकरी मित्रांनो नोंद घ्या, जर तुम्ही हे काम केले नाही तर तुम्ही आवर्जून हे काम करा। जर तुम्ही या ठिकाणी हे काम केलं नाही तर तुम्हाला आजपासून कोणत्याही योजनेचा, पीक विमा असो, पीएम किसान योजना असो, तुम्हाला कोणतीही योजना असो किंवा नुकसान भरपाई असो, डीबीटीच्या माध्यमातून तुम्हाला एकही रुपया येणार नाही। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्ही हे काम अधुरं ठेवलं तर तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून एकही रुपया मिळणार नाही। तर चला सविस्तर बघू ते काम कोणतं आहे। त्यापूर्वी आपण बघणार आहोत या 22 जिल्ह्याची यादी। तर चला सुरुवात करूया त्या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये। पहिल्या नंबरला आहे संभाजीनगर। संभाजीनगर जर तुम्ही मध्ये राहत असाल, संभाजीनगरचे जर तुम्ही या ठिकाणी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की तुम्हाला आता दोन योजनेचे हप्ते एकत्रित एकाच दिवसामध्ये या ठिकाणी मिळणार आहे। तर चला समोरचा जिल्हा बघूया। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, त्यांना पण 4000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार। समोरचा जिल्हा बघूया बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा, कारण की बीड जिल्ह्याचे नाव पण या यादीमध्ये आहे, त्यांना पण दोन हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार। तर चला समोरच्या यादीचं नाव बघूया। समोरचं नाव आहे या ठिकाणी आपण बघू शकतो सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी अत्यंत आनंदाची बातमी। सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण दोन हप्ते एकत्रित 4000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये पडणार। पण सोलापूर शेतकऱ्यांनो, जर तुम्ही हे काम केलं नाही, हे काम अधुरं ठेवलं तर तुम्हाला पण एकही रुपया मिळणार नाही। इथून पुढे कोणत्याही योजनेचा पैसा मिळणार नाही, फक्त हे दोन काम कंप्लीट करा असा GR आलेला आहे। तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते समोरचे जिल्हे।
जिल्हे. समोरचा जिल्हा असणार आहे कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मोठा दिलासा, कारण की तुम्हाला पण 2 हप्ते एकत्रित या ठिकाणी मिळणार. तर चला समोरचा जिल्हा बघूया. समोरचा जिल्हा असणार आहे या ठिकाणी नांदेड. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी, कारण की नांदेड जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी खूप मोठा दिलासा मिळणार, 2 हप्ते एकत्रित मिळाले, त्यामुळे चिंता काय करू नका शेतकरी मित्रांनो. तर चला समोरचा जिल्हा या ठिकाणी आपण बघणार आहोत. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा धुळे. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पण अत्यंत या ठिकाणी आनंदाची बातमी, अत्यंत दिलासादायक बातमी, कारण की धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण 2 हप्ते म्हणजे 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार, जर शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट असले तर. तर चला सविस्तर समोरचा जिल्हा बघूया. समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा या ठिकाणी धाराशिव. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा. धाराशिव झाल्याच्या नंतर तुम्हाला जिल्हा असणार आहे, या जिल्ह्याच्या यादीमध्ये नाव असणार आहे ते म्हणजे धुळे. धुळे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुमच्यासाठी पण अत्यंत आनंदाची बातमी. त्यानंतर या ठिकाणी समोरचा जिल्हा असणार आहे तुमचा सोलापूर. सोलापूर झाल्याच्या नंतर तुमचा जिल्हा असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो. या यादीमध्ये तुम्हाला दिसत आहे, यादी माझ्याजवळ आलेली आहे. आता या यादीमध्ये या 22 जिल्ह्याचे नाव आहे. तर चला सविस्तर बघूया कोणते आहेत ते. समोरचं नाव असणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी जालना. आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण मोठा दिलासा मिळणार. आता या ठिकाणी लक्ष द्या, जर तुम्ही जालना जिल्ह्यामध्ये या ठिकाणी राहत असाल, जालना जिल्ह्यामध्ये जर तुमची शेती असेल, जालना जिल्ह्याचे शेतकरी असाल तर तुमच्यासाठी मोठा दिलासा. आता या ठिकाणी आपण परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिसाला. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार, कारण की परभणी जिल्ह्यामध्ये पण या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना 4,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी टाकले जाणार आहे, त्यामुळे चिंता करू नका. तर चला सविस्तर बघूया कोणतं आहे ते 2 काम. हे 2 काम इतकं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हे केलं नाही, अधुरं ठेवले तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही, त्यामुळे पुरी तरतूद घ्या. हे काम आवर्जून ऐका, हे 2 काम आवर्जून करून घ्या. जर तुम्ही हे केले नाही तर तुम्हाला डीबीटी मार्फत येणारा पैसा, डीबीटी मार्फत जितका पण पैसा येतो तितका 1ही रुपये तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या. जर तुम्ही हे काम बघून दुर्लक्ष केलं, जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुम्हाला 1ही रुपया या योजनेचा मिळणार नाही. याच नव्हे तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा पैसा मिळणार नाही. आता राज्य सरकारचा मोठा GR आलेला आहे, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या, काळजीपूर्वक बघा. जर तुम्ही हे 2 काम केले नाही, अधुरे जर ठेवले, तर राज्य सरकार व केंद्र सरकारकडून तुम्हाला 1ही रुपया, 1ही योजनेचा लाभ मिळणार नाही, कारण की तुम्ही हे 2 काम केलेले नाही. तर चला सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया कोणते आहेत ते 2 काम. पण जर तुमच्या डोक्यामध्ये असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये येतो का नाही येतो, तुम्हाला पैसा आज सायंकाळपर्यंत पडणार आहे की नाही पडणार, तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलेलं आहे की नाही आलेलं, जर तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करा. कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याचं नाव, आम्ही तुम्हाला सांगू तुम्हाला पैसा आज येणार, आज सायंकाळपर्यंत येणार की समोरच्या हप्त्यामध्ये येणार. तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा, मग आम्ही त्यानुसार सांगतो की तुम्हाला आज पैसा मिळणार. तुमचं नाव या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये सरकारने ठेवलं आहे की नाही, हे सविस्तर माहिती तुम्हाला त्या कमेंटच्या माध्यमातून सांगू. जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असला तर नक्कीच कमेंट करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव करा. तर चला सविस्तर या ठिकाणी बघू ते 2 काम. हे 2 काम जर तुम्ही केले नाही, हे महत्त्वाचे काम जर तुम्ही अधुरं ठेवलं शेतकरी मित्रांनो, तर तुम्हाला कोणत्याच योजनेचा पैसा मिळणार नाही. तर चला या ठिकाणी आपण बघू. जे तुमचं अकाउंट आहे, बँक अकाउंट, त्याची तुम्ही KYC करा. या ठिकाणी जर तुम्ही KYC केली नाही शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. जर तुम्ही KYC अधुरं ठेवली, जर KYC केलेली नसेल तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी, तुम्हाला 1ही योजनेचा हप्ता मिळणार नाही, असं GR या ठिकाणी आलेला आहे. तर चला दुसरी बातमी आहे ID. फार्मर ID ज्या शेतकऱ्यांनी क्रिएट केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखाची बातमी. जर तुम्ही फार्मर ID केले नाही, तुमची KYC केले नाही तर तुम्हाला 1ही रुपया दिला जाणार नाही, त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही हे 2 काम केले नाही, जर तुमचे हे 2 काम अधुरे असतील तर लवकरात लवकर करून घ्यावा. जर तुम्ही ते केले नाही, अधुरे ठेवले, तर तुमच्यासाठी अत्यंत दुःखाची बातमी, तुम्हाला 1ही रुपया मिळणार नाही. तर सविस्तर बघून घ्या. तुमची KYC कंप्लीट करा व फार्मर ID कंप्लीट करा. जर तुम्ही हे 2 काम केले, त्याच दिवशी तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे योजनेचा पैसा यायला सुरुवात होईल, त्यामुळे चिंता करू नका. जर तुम्ही हे केलेले नसतील तर आणखीन पण वेळ आहे, करून घ्या. तुम्हाला ज्या दिवशी करसाल त्या दिवशी
पैसा मिळेल। पण तुमच्या मनामध्ये जर असा प्रश्न असेल की तुमचा जिल्हा या 22 जिल्ह्याच्या यादीमध्ये आहे की नाही आहे तर आम्हाला कमेंटमध्ये कळवा, आम्ही तुम्हाला सांगू तुमचा जिल्हा कोणता आहे व तुम्हाला पैसा कधी मिळणार। तर चला शेतकरी मित्रांनो, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो।